तुमच्या आयुष्यातली अशी घटना जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही। माझ्या आयुष्यातली अशी एक गोष्ट आहे की आम्हाला पाण्याची इतकी हाल होते त्यावेळेस, खूप हाल। म्हणजे आम्ही रात्री पहाटे 5 वाजता जाऊन बसायचो नंबराला तिकडे, तर सकाळी 8 वाजता आमचा पाण्याचा नंबर यायचा। ते पण 2 किंवा 3च हांडे पाणी आम्हाला भेटायचं। बस ही एवढी डेंजर गोष्ट आहे ना माझ्या आयुष्यातली, ती मी कधीच विसरू नाही शकत। पण आता काही टेन्शन नाही, आता भरपूर पाणी येतं आम्हाला। एक माझं प्रेम आणि एक माझ्या नवऱ्याचं जे घडलंय माझ्या नवऱ्याच्या घरात, ते सगळं काही ऍक्सिडेंट झाले, काय झाले, त्या सगळ्या गोष्टी कधीच विसरू शकत नाही। आणि एक पोरांचं दुखते, काही होते, त्या सगळ्या गोष्टी। ऍक्सिडेंट कसं झालं? ते दुर्गडीला जात होते ना, तेव्हा त्यांचं कामावर जाता जाता त्यांचं बाईक ठोकली, तर ऍक्सिडेंट झालं त्यांचं। त्यासाठी तुम्हाला जास्त केलं, दुःख झालं ते तर जास्तच, पण आता पण हाय शेवटी। आता पाय जर मोडलाय म्हणल्यावरती मग ते तर होणारच आहे ना, मग तसं झालं। मी म्हणजे लहान होते तेव्हा माझ्या पोटात एक गाठ होती, तर मी मरता मरता वाचले, ते मी कधी विसरू नाही शकत। म्हणजे खूप, म्हणजे माझ्या पोटामध्ये अशी गाठ होती ना, मी डॉक्टरने सांगितलं की नाही वाचणारच नाही, पण देवाची कृपेने मी वाचलो। आज माझी 2 मुलं आहेत, चांगला संसार चालू, हेच पाहिजे। एक घटना तर लय मजबूत घडलेली आहे, का तर माझा पोरगा गेलेला आहे, ती घटना लय मजबूत घडलेली आहे माझ्या संग। अजून काय, माझे पप्पा गेले, माझा नवरा गेला, लहान लहान पोरं होते माझे, लहानाचे मोठे केले, कष्ट हेच करून त्यांना मोठे केलेले मी। ती घटना माझी पोराचीच लय मोठी होती, अजून बी मी विसरू शकत नाही, मरूच तर नाही विसरू शकत मी बोलतो तुम्हाला, तोंडा बोलतो मी। आज मी एवढा मोठा झालाय, माझा मुलगा पण मोठा झालाय, मुलगी मोठी झाली। मुलगी बोलतो मला तोंड नाही बघायचं तुझा, तोंडा नफरत आहे मला तुझा। मुलगा बोलता घरी नाही यायचं। भाऊ मी कुठे जाऊ, मग मी कुठे जाऊ? मुलगा कमवलं, खावा पिया घातलं त्याने, एवढा मोठा झाला तो, आता तो पैसे कमवतो, मला पप्पा घरी नाही यायचं तू। मुलगी बोलतो थोपड़ा नहीं देखा, समझता थोपड़ा चेहरा देने पसंद नहीं मेरे को, चेहरा नफरत है तेरा। क्यों? मैं दारू पीता ना, किसी झगड़ा तो नहीं करता ना। मैं दारू पीता हूँ, मैं तो मुका होता दारू पीता हूँ, कि झगड़ा नहीं करता मैं। हाँ का? अरे पोरगी माझी, तुझा जीव लावलो तर मी, लहानपासून मोठा केला तर जीव लावतो तुझ्यावरती मी। तू मला बोलतो चेहरा नाही बघायचा माझा, हे चुकीचं आहे का? सही आहे बोल भाऊ तू। माझा बायको काय बोलतो, बायको माझी, पोरगा जे बोलता ऐका, पोरगी जे बोलता ऐका, आणि बायकोला पण मी नको, बायकोला पण मी नको, बायकोला पण मी नको। पोरगा कमवतो ना आता, जो घर बघतोय, ठीक आहे, घरचं बाहेर निघालं, मी निघालं घर 12:30 वाजता, घरचं बाहेर निघालं 12:30 वाजता। पण एक बात नाही बोललं बायको माझी, तू थांब, एक बात नाही बोल बायको माझी, की थांब तू। पण माझा बाप असता ना, माझा भाऊ विजय नायर, तो असता ना, मी इथं नसता, कुठे पण असता मी, तो पण मेला। माझ्या लाईफमध्ये अशी गोष्ट घडलेली आहे हा, का मी जे संसार करतोय, केलाय हा, ते उत्पन्न आहे संपूर्ण, सगळं काय आहे, असं काही नाही, वाईट काही नाही आहे हा। माझे मुलं कामाला आहे, मुलगी पण कामाला आहे, सर्व काय आहे हा। परंतु मला क्रेडिट देत नाही, इज्जत ज्याला म्हणतात हा, ते देत नाही मला। फक्त एवढंच बोलायचं, बाकीचं काही नाही। थँक्यू। 2 डिसेंबर 2012ला माझा ऍक्सिडेंट झालं, ट्रेननी मी पडलेलो, ते मी विसरू नाही शकत। अजून कोणची गोष्ट? अजून काय नाही, बाकी देवानी सगळं मस्त ठेवलेलं आहे आम्हाला। माझ्या मुलाचाच जन्म झाला, मला हिचा अभिमान वाटतो। बाकी नाही, बाकी सर्व माझं व्यवस्थितच आहे, सर्व मुलाचा आनंद आहे, बाकी काय। आता दुःख तर लागल तेवढेच आहे, 2 मूल मेले, नवरा मेला, दुःख सर्वच आहे। आता काय सांगतो, दुःखाला सांगून दुःख नको विचारू, दुःख लागल तेवढे। भाऊ वारले नाही विसरणार। अजून कोणची? आई। अजून कोणची गोष्ट? भाऊ वारले। कोणचं दुःख? भावाचं।